नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहिनी एकादशीबद्दल कथा मोहिनी एकादशी जाणून घेत आहोत. तर मोहिनी एकादशी ही एकादशी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी आहे. भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाला समर्पित असलेली ही एकादशी तुमचे सर्व पापमुक्त करणारी आणि तुम्हाला मोक्ष देणारी अशी ही मोहिनी एकादशी मानली जाते. आता मोहिनी एकादशी ही व्रतकथा आपण आज मराठीमध्ये जाणून घेऊया, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सरस्वती नदीच्या काठावर भद्रावती नावाची सुंदर एक नगरी होती. तिथे धृष्टबुद्धी नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याच नगरीत धनपाल नावाचा एक वैश्य म्हणजेच व्यापारी राहत होता. तो व्यापारी अत्यंत धर्मात्मा आणि भगवान विष्णूंचा परमभक्त होता, म्हणजे खूप भक्त होता. तो भगवान विष्णूंची खूप भक्ती करत होता. धनपालला 5 मुले होती. त्या 5 मुलांपैकी 4 मुले सुसंस्कृत होती, पण जो सर्वात लहान मुलगा होता धृष्टबुद्धी हा अत्यंत दृष्ट, पापी आणि व्यसनी सुद्धा होता. तर मग धृष्टबुद्धीने बापाची जी काही संपत्ती आहे ती सगळी संपत्ती चोऱ्या करून, जुगार खेळून आणि वाईट संगतीत वाया घालवली होती. त्यामुळे त्रस्त होऊन धनपालने त्याला त्याच्या घराबाहेर काढले. घर सोडून गेल्यावर धृष्टबुद्धीने म्हणजे त्या सर्वात लहान मुलाने चोऱ्या करायला सुरुवात केली, पण एकदा तो पकडला गेला. राजाने त्याला ताकीद देऊन सोडून दिले, पण मग नंतर तो पुन्हा चोरा केल्यावर त्याला शहराबाहेर हकलून दिले. म्हणजे तो चोऱ्या करतच होता, मग शेवटी त्याला शहराबाहेर हकलून दिले. घर आणि धन हे दोन्हीही नसल्यामुळे तो जंगलात भटकू लागला. अन्ना न दशा म्हणजे अन्न सुद्धा मिळत नव्हतं त्याला, अशी त्याची दशा झाली होती. अन्नान्न दशा झाल्यावर त्याला खूप पश्चाताप झाला. भटकत असताना तो कौडिल्य ऋषीच्या आश्रमात पोहोचला. त्या काळी वैशाख महिन्याची वेळ होती. धृष्टबुद्धीने ऋषींच्या पाया पडून आपली पूर्ण कहाणी ऋषींना सांगितली आणि या पापातून मुक्त होण्याचा उपाय सुद्धा त्या दुष्टबुद्धीने ऋषींना विचारला. नंतर ऋषी कौडिल्य यांनी त्याला सांगितले की तू वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील जी एकादशी येते, मोहिनी एकादशी जिला म्हणतात, त्या मोहिनी एकादशीचे व्रत मनोभावे कर. या एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने तुझे जे काही अनेक जन्मांचे पाप आहेत ते तुझे पाप सर्व नष्ट होईल आणि तुला पापातून सुद्धा मोक्ष मिळेल. धृष्टबुद्धीने ऋषींच्या सांगण्यावरून विधिवत मनोभावे मनापासून मोहिनी एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्याने व्रत खरोखर मनोभावे केली. मनोभावे कोणती पूजा करा, तुम्हाला देव नक्कीच पावतो. पुण्यप्रभावाने तो निष्पाप झाला आणि त्याला दिव्य रूप प्राप्त झाले. ह्यानंतर काय झाले, तो विष्णू लोकाला गेला. आता मोहिनी एकादशीच्या कथेचे जे महत्त्व आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. तर मोहापासून मुक्ती ही एकादशी म्हणजेच मोहिनी एकादशी मोह, माया आणि अज्ञानाच्या बंधनातून तुम्हाला मुक्ती देते अशी सुद्धा मान्यता आहे. त्यानंतर दुसरं महत्त्व म्हणजे पापमुक्ती. ह्या दिवशी म्हणजेच
येणारी जी एकादशी आहे तीच आहे मोहिनी एकादशी. मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीच्या सर्व पापाचे क्षालन होते, म्हणजे तुमचे पाप नष्ट होते. त्यानंतर आहे विष्णू पूजा. ह्या दिवशीच म्हणजेच मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते, जे समुद्र मंथनाच्या वेळी देवांना अमृत मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंनी धारण केले होते. त्यालाच आपण मोहिनी रूप सुद्धा म्हणतो. तर भगवान श्री विष्णूंच्या त्या रूपाची पूजा या मोहिनी एकादशीच्या दिवशी केली जाते. नंतर आहे मोक्ष प्राप्ती. हे व्रत अत्यंत पवित्र मानले जाते, ज्यामुळे माणसाला जीवनाच्या शेवटी मोक्ष मिळतोच. आता या एकादशीची एकदम थोडक्यात माहिती जर सांगायचं झालं तर थोडक्यात म्हणजे मोहिनी एकादशीची कथा माणसाला वाईट कर्माचा त्याग करून ईश्वर भक्तीकडे वळण्याचा मार्ग दाखवते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली, त्याचे महत्त्व कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर मोहिनी एकादशीचा उपवास तुम्ही करत नसाल तर या एकादशीपासून मोहिनी एकादशीचा उपवास हा तुम्ही नक्कीच करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि हो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा मंत्र लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.